नमस्कार मंडळी, तर आज आपण पुरणपोळी कशी करायची ते पाहणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता अगदी काठापर्यंत मस्त असं पुरण पसरलेलं आहे। तसेच पीठ कसं मळायचं, डाळ कशी शिजवायची आणि किती वेळ पीठ भिजलं पाहिजे, तसेच कापसासारख्या पोळ्या कशा करायच्या आणि पिठापेक्षा जास्त पुरण घेऊन पुरणपोळी कशी करायची हे बऱ्याच महिलांना माहीत नाही आहे। तर पुरणपोळी शेकायची देखील कशी यापासून सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, प्रत्येक स्टेपला टिप्स आहे। तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक मात्र करा। तर एक वाटी इथे मी डाळ घेतलेली आहे। ही जी वाटी दाखवली ना ह्याच्याच मापाने पुढे आपण सगळ्या पदार्थांचं मोजमाप घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकाल आता ही डाळ स्वच्छ 2 पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे आणि 2 ते 3 तास ही बाजूला आपण भिजत ठेवण्यासाठी ठेवणार आहोत। तर बघा डाळ आता भिजलेली आहे आणि सहज अशी तुटली गेली पाहिजे। कमीत कमी 3 तास, जास्तीत जास्त 3.5 तास ही डाळ भिजली पाहिजे। आता या डाळीच्या पाण्यासकट आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत। आता डाळ शिजवताना काही कुकरचा वापर करतात तर काही पातेल्याचा, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यूज करू शकता। परंतु झटपट पोळ्या करायच्या असतील तर पटकन कुकर घ्यायचा आणि कुकरमध्ये डाळ टाकायची। आता मी थोडंसं पाणी टाकते। तर पाणी किती टाकायचं बघा, पसरवून घ्यायची आहे डाळ व्यवस्थित। अगदी अर्धा बोट पण नाही, पाव बोट इतकं वरती पाणी ठेवायचं आहे। तर जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर थोडंसं पाणी आणखी टाकलं तरी चालेल। आता कुकरला झाकण लावून मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे। आता बघा ज्या वाटीने आपण पीठ घेतलंय ना तेवढीच वाटी आणि थोडंसं वरून जास्त पीठ घेतलेलं आहे। जवळपास 1.5 वाटी मी ते पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये मीठ टाकलंय आणि आता एक मोठा चमचा मी ते तूप वितळून घेणार आहे। तूप इथे कडकडून पिठामध्ये घालायचे। आता बघा एका वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आणि चिमूटभर हळद त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि आता हे तूप छान कडकडीत गरम झालं आहे। ह्याचं मोहन घातल्यामुळे ना पोळी मस्त अशी मऊसूत होते। जर तुम्हाला तेल वापरायचं असेल तर 2 चमचे तेल वापरा, कारण तूप वितळून जास्त होतं म्हणून घट्ट तूप होतं, त्यामुळे 1च चमचा मी घेतलं आहे। तर आता बघा हे हळदीचं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। त्याआधी जे आपण तूप टाकलं आहे ना ते व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे, कुठेही गुठळी राहता कामा नये। आता बघा हे हळदीचं पाणी सगळं ओतायचं नाही आहे, खाली जी घट्टसर हळद राहिली आहे ना ती तशीच ठेवायची। फक्त वरचं जे पिवळसर पाणी आहे तेवढंच ह्या पिठामध्ये टाकायचं आहे, कारण आपल्याला पोळ्या पिवळ्या धमक करायच्या नाही आहेत। थोडासा हलकासा पिवळा कलर पोळ्यांना आला पाहिजे, त्याच पोळ्या खूप छान दिसतात बघा। तर आता बघा बाकीची जी हळद उरलेली ती मी ठेवून दिली आहे। थोडंसं घट्ट आणि थोडंसं सैल असं मीडियम प्रमाणात मी पीठ मळून घेतलं आहे। पीठ कमीत कमी 20 मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास तरी हे पीठ भिजलं गेलं पाहिजे। आता हे आपण बाजूला ठेवून द्यायचे आणि डाळ शिजली आहे का बघूयात। तर तुम्ही पाहू शकाल कुकर गार झाल्यानंतर मी झाकण काढलं आणि मस्त बघा अगदी बेसनासारखी डाळ शिजली गेली आहे आणि आता ह्याला आपण चटका देऊयात। तर आता काय करायचं, डाळ एका कढईमध्ये काढून घ्यायची आहे आणि बघा अगदी झाऱ्याने प्रेस केले तरी डाळ मस्त अशी प्रेस होते। तुमच्याकडे जर स्मॅशर असेल ना जे आपण पावभाजीसाठी वापरतो त्याच्याने जर तुम्ही ही डाळ कुस्करून घेतली ना चांगली तर अगदी मस्त पुरण तुम्हाला वाटायची गरजच नाही। आता त्या डाळीमध्ये बघा ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने आपण गूळ घेतलेला आहे। 1 वाटी डाळीला 1 वाटी गूळ पुरेसा आहे। आता मध्यम किंवा स्लो गॅसवर मस्त हे परतून घेणार आहोत। तर डाळ परतता परतता नुसती तुम्ही थोडी थोडी प्रेस केली ना तरी पण अगदी छान असं पुरण तयार होतं। ह्याला वाटायची अजिबात गरज नाही, कारण जसं जसं परतत जाणार तसं तसं ह्याचं छान असं पुरण तयार होणार आहे। तर तुम्ही पाहू शकाल छान अशी डाळ बघा बऱ्यापैकी वाटली गेली आहे। आता ही आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता पुरण आपलं व्यवस्थित तयार झालं आहे, हे कसं ओळखायचं त्याची सुद्धा मी खास एक मस्त अशी टिप देणार आहे। तर बारीक गॅसवर बघा अगोदर हे छान परतून घ्यायचे आणि मी अगदी हलक्या हाताने हे प्रेस करते, तशी तशी डाळ बारीक वाटली जाते आणि एक फक्त 10 ते 15 मिनिटात मस्त आपलं पुरण तयार होतं, वाटायची सुद्धा गरज नाही। तर तुम्ही पाहू शकाल मस्त बघा पुरण आपलं वाटलं गेलेलं आहे। आणि जर तुम्हाला वाटत असेल डाळ थोडीशी वाटते तर तुम्ही वाटून घेतलात तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये आपण काय काय ॲड करणार आहोत ते तर बघायचं आहे,
पण आता महत्त्वाची टिप बघा, पुरण आपलं तयार झालंय कसं बघायचं, तर सगळीकडे एकसारखं असं आपण पुरण करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये असा चमचा उभा करायचा आहे. चमचा जर उभा राहिला तर समजून जायचं पुरण आपलं परफेक्ट तयार आहे आणि जर पडला तर समजायचं की अजून परतावं लागणार आहे. तर चमचा उभा राहिलाय म्हणजे पुरण छान परतलं गेलंय. आता 1 चमचा आपण त्याच्यामध्ये तूप घालणार आहोत आणि बडीशोप, विलायची, जायफळ आणि सुंठाची पावडर घातलेली आहे. तर 1 चमचा मी घातले. त्याच्यामध्ये पिठी साखर सुद्धा आहे. तर सगळं थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन छान बारीक करून घ्यायचंय. आता इकडे पीठ देखील आपलं छान असं मुरलंय, तर चमचाभर तूप घालून ते पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचंय, कारण आता ते मुरलंय पीठ. छान एकजीव मळल्यामुळे की नाही पोळ्या खूप सुंदर होतात. पिठाला तुम्ही पाहू शकाल मस्त असा कलर आलेला आहे. तर सांगितलेल्या टिप्स अगदी व्यवस्थित फॉलो करा. तुम्ही जर पहिल्यांदा जर पुरणपोळी बनवत असाल तरी पण तुमची पोळी अगदी परफेक्ट मस्त होणारच आहे. तर बघा आता इथे 1 गोळ्याला थोडंसं जास्त मी पुरण घेतलेलं आहे. तर एवढं व्यवस्थित पुरण घालून कशी पोळी बनवायची किंवा पिठामध्ये पुरण कसं मिक्स करायचं ते बघूया. तर कणकेच्या गोळ्याला पीठ लावून घ्यायचे आणि अशा प्रकारे वाटी तयार करायची. अंगठ्याने प्रेस करून साईडनी बोटांनी प्रेस करायचं. मस्त अशी वाटी तयार होते बघा. छान वाटी तयार झाली. आता याच्यामध्ये ना तर पुरणाचा गोळा ठेवायचा आहे आणि अंगठ्याने आणि बोटांनी बघा अगदी व्यवस्थित हळूहळू प्रेस करायचं. अंगठ्याने प्रेस करायचं, बाकीच्या बोटांनी पीठ थोडंसं पुढं ढकलायचं म्हणजे व्यवस्थित असा गोळा तयार होतो. त्यानंतर बघा बोटांनी असं गोल आकारात त्याला प्रेस करून घ्यायचे आणि उरलेलं पुरण आतमध्ये ढकलायचं आहे. आणि जे आता बघा अशा प्रकारे मोदकाचा आकार द्यायचा आहे. वरती जे जास्त जादाचं पीठ असेल ते काढून टाकायचं आहे आणि पुन्हा ते गोळा व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचं आहे. तर बघा खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी सविस्तर मी तुम्हाला सगळ्या टिप्स दाखवते आहे. तर व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर बघा अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे. असं केल्यावर काय होतं, पोळी आपली पटकन तयार होते. आता तुम्ही जर पहिल्यांदाच पोळ्या करत असताल ना तर वहीचं एखादं कोरं पान घ्या, छोट्या आकारामध्ये कट करून, म्हणजे जेवढ्या तुम्ही पोळ्या करणार आहात तेवढं, आणि ते पोळीच्या खाली ठेवायचं. दोन्ही साईडनी थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि मस्त पोळी लाटून घ्यायची. आता तुम्हाला जर सारखी पोळी अशी नाही का उचलायला जमत नसेल तर तुम्ही शक्यतो कागदाचाच वापर करा, म्हणजे पोळी उचलावी लागत नाही आणि खाली चिटकतही नाही. पोळी लाटताना एक काळजी घ्यायची, कळणीच लाटत जायची आणि अधूनमधून फक्त लाटणं मधून फिरवायचं आहे. तर आता तव्याला तूप लावलेलं आहे आणि त्याच्यावर पोळी टाकली आहे. तर एका साईडनी पोळी उचकून बघायची भाजली गेली आहे का नाही. का तर आपण पोळी परत डबल पलटणार नाही, एकदाच पलटायची. आता जी कच्ची साईड आहे ना त्या साईडला आपण व्यवस्थित तूप लावून घेऊयात आणि मग पोळी पलटूयात, कारण एक साईड पूर्ण मस्त अशी भाजली गेली आहे. आणि ही खूप सोपी पद्धत आहे, जास्त पोळ्या पलटाव्या लागत नाहीत. बघा टाकल्या टाकल्या मस्त अशी खमंग पोळी वरती फुगलेली आहे आणि वास तर इतका छान यायला लागला आहे. आणि किती सोपं आहे बघा, अजिबात पोळ्या पलटायच्या नाही आहेत, एकदाच फक्त तूप लावून भाजून घ्यायच्यात दोन्ही साईडनी. आता ही व्यवस्थित भाजून घेतल्यावर आपण ही पोळी आता काढून घेणार आहोत. तर काढल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते अगदी काठापर्यंत पुरण कसं भरलं गेलेलं आहे. तर गरम आहे पोळी तरी पण मी तुम्हाला दाखवते. अगदी काठोकाठ आणि पातळ आणि कापसासारखी अगदी पोळी झाली. तोंडात टाकल्या टाकल्या ही पोळी विरघळते, एवढी छान अशी पोळी मस्त तयार झाली. तर तुम्ही पाहू शकाल पुरण अगदी काठोकाठ भरलेलं आहे आणि सगळीकडे एकसारखं पुरण भरलं आहे. तर तुम्हाला मी अजून एक पोळी भाजून दाखवते, लक्षात घ्या. तव्यावर आहे ना 1 चमचाभर किंवा 2 चमचे तुम्हाला जेवढं तूप आवडतंय तेवढं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर आता ही पोळी टाकायची आहे. दुसऱ्या कच्च्या साईडने लगेच तूप लावून घ्यायचं आहे, कारण आपण पोळ्या पलटणार नाही, हे मात्र डोक्यात फिट करून घ्या. सारखं पलटलं ना, कारण ह्या मऊसूत पोळ्या होतात आणि सारख्या पलटल्या ना मग तुटल्या जातात. म्हणून बघा मी अगोदरच तूप लावून घेते. तर तुम्हाला जर गरम असं सहन होत नसेल तर उलटण्यानेच करा, पण हलक्या हाताने करा. त्यानंतर आता बघा एका साईडने आपण पोळी भाजली आहे की नाही ते पाहून घेऊयात. तर एका साईडने पोळी भाजलेली आहे. आता दुसऱ्या साईडने मस्त मध्यम आचेवर पोळी भाजून घ्यायची. तर खूप साध्या सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. मस्त अशा पोळ्या आपल्या तयार झाल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका.
ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत ते तुम्हाला कशा वाटल्या प्लीज कमेंट करून कळवा. काही शंका असेल तर विचारा, नक्की मी कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरं देईल. चला मग, बाय बाय, धन्यवाद.